मॅच आपला पुरस्कार आपण स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू सिद्धेश सर. हॅलो, धन्यवाद विनोदजी पाटील साहेब. मित्रांनो, आपण आवाज ऐकत होतो अर्थात मान गावाची शान आणि डोंबिवलीकरांचा अभिमान अर्थात विनोदजी पाटील साहेबांचा आपण आवाज ऐकला. तर तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खऱ्या अर्थानं आपण जी पहिली मॅच पाहिलीत अर्थात मालसोडी विपक्ष करुंगले आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला आहे सन्माननीय श्री आनंदजी भोसले साहेबांच्या शुभ हाताने. आपण पाहता येथे मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीराचा येथे किताब मात्र दिला तो प्रवीण याला मात्र इथे सन्मानित केले गेले. मित्रांनो, आपण पाहता येते आजच्या खऱ्या अर्थानं भोसलेवाडी संघाचं कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहिलं गेलं ते भव्य दिव्य चषक आणि तदनंतर आपण पाहिलं गेलं तर सामनावीर तसेच जे सन्मान चिन्ह आपण पाहताय क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं खरंच खूप सुंदर असे चषक त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला अनुभवायला मिळतात. जो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो चालू असलेली मॅच आपण पाहताय. एका बाजूला संघ आहे तो अर्थात कडवे किंग्स मुंबई आणि त्यांचे विपक्ष आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे. हे दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मिस्ट्राय स्ट्रोक चेंडू हवेमध्ये फील्डर डाऊन द बॉल मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आपण पाहतोय अर्थात निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. चला, करुंगले संघाचा प्रवीण अर्थात मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे, कारण आयोजकांच्या माध्यमातून पंच बॉल किती झाला टोटल 3 स्कोर तीन चेंडू 3 का 4. ओके ओके, थँक्यू. चला प्रवीण, आपण यायचं प्लीज या. चला जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. चला मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहिलं गेलं तर नाणेफेकाचा नशिबाचा कौल नक्की जिंकलाय तो अंबर्डे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मात्र उडवला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातो सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. आदरणीय सन्माननीय शंकरजी दळवी साहेब यांच्या शुभ हाताने आपण पाहता येते मॅन ऑफ द मॅच आता सामनावीरासाठी टी शर्टचं इथे मध्ये प्रदान केलं जात आहे. खऱ्या अर्थानं एक प्रोत्साहन पारितोषिक आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं नक्कीच नियोजन म्हणता जाऊ. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर शर्यत मात्र जिंकली जाते चेंडूने. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. जाऊ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं हाताळलं गेलं ते आता राजू यांच्या माध्यमातून आणि यामध्ये धावांची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळाली. या जमेची बाजू आपण जर पाहिली गेली तर बॅटिंग करणारा संघ अर्थात
आपण संघ पाहताय कडवे किंग्स मुंबईच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची विकेट मात्र इथे नक्कीच गेली नाही आणि 15 धावा धापळकती आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन आला तो गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. उलटॉस बॉल त्याला मात्र भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आता सलामीची आलेली अर्थात आघाडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहेत विश्वास आणि एका बाजूला आहेत संकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो आपण पाहायला गेले तर मागील षटकामध्ये ज्या प्रकारे विश्वासाने जी फलंदाजी केली मित्रांनो वाण नाही पण गुण नक्कीच लागतो असं म्हणतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ते आता संकेतच्या बॅट होतं. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर लो फुलटॉस बॉल होता त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढला 4 धाव्यांसाठी. पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क करते साहिलचा पुढचा बॉल त्याला मात्र भिरकावून दिला समोरच्या दिशेला. मिस्टर क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र सूरज निकम यांच्या माध्यमातून चुकी घडली. आपण पाहायला गेलं तर चेंडू पर्यंत पोहोचले मात्र जे जजमेंट हवं होतं ते मात्र कुठेतरी गचाल पाहायला मिळालं आणि इथे मात्र झेल नक्की निसटलाय. पाहिलं गेलं तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला गेलं तर ऑन साईडला खेळून गेला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक अर्थात सूरज निकम चेंडू पर्यंत पोहोचतील आणि तद्वर मात्र 1 धाव इथे पूर्ण केली गेली. एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई. पुढचा बॉल ऑफ साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर. आपण पाहिलं गेलं तर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर 2 धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं तर प्रथम जो सामना आपण पाहायला गेला तर सुरुवातीला मात्र धावांचा ओघ आपल्याला अधिक पाहायला मिळाला. तदनंतर मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून केले गेले. आता मात्र आपण उलट पाहताय. पुढचा बॉल येथे मात्र पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला. येस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एस्टर पासून आपण पाहायला गेलं तर अधिकाधिक बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र असफल ठरला गेलाय. कारण आपण पाहायला गेलं तर पंचांनी मात्र या चेंडूला दंडित केले गेले. एक अवांतर धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल साधावा षटकार. या 6 धावेने आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं कडवे किंग मुंबई संघाच्या धावफलकावरती मात्र उडी मारताना पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल येथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा अवांतर धाव. कुठेतरी आपण पाहिलं गेलं साहिल यांच्यावरती मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पार्ट आपण पाहिलं गेलं तर कडवे किंग्स मुंबई संघाचा अधिकचा पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र पंचांकडे पाहिला गेले. पंच मात्र आपण पाहिला गेलं तर रिप्ले मध्ये ऍक्शन करताना आपल्यापर्यंत पाहिले गेलेत. मित्रांनो आपण पाहताय पंचांचं काम म्हटलं की काही काय नाही वाटतं फक्त 6 चेंडू मोजणं असतं. नाही मित्रांनो रणरणत्या उन्हामध्ये उभं राहून आपल्यावरती दबाव असतं ते दबाव मात्र झुगारून योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या त्रिमूर्तीच्या अर्थात पंचांच्या माध्यमातून केलं जाते. नक्की पंचांचं सुद्धा खूप सारं अभिनंदन आणि कौतुक आणि स्वागत असेल. तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्विच हिट त्याला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू दन 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 करत जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. जाऊन पोहोचलीये ती अर्थात 36 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र समाप्त झालाय. आपण जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. एकही गडी अजून मैदानाच्या बाहेर गेला नाही. ही मात्र जमेची बाजू आहे. ती प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई संघाच्या बाजूने आपण पाहताय. आपण जर पाहिलं गेलं तर 18.00 च्या सरासरीने मात्र इथे धावफलकाला आपल्याला गती देताना पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना संघ
अर्थात कडवे किंग्स मुंबई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, विनंती असणाऱ्या 16 मिनिटांचा अवधी आहे. 9 मिनिटं 30 सेकंद अवधी नक्कीच आपण आतापर्यंत खर्च केलाय. आता मात्र येणाऱ्या का वेळेमध्ये मात्र आपल्याला 2 षटक हाताळायचे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन आलाय स्मार्ट पर्सनॅलिटी असलेला हा गोलंदाज, नाव आहे सूरज निकम. सूरज यांचा पहिलाच बॉल, त्याला मात्र भिरकावून दिला. राजू चेंडू पर्यंत पोहोचतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र आपण पाहायला गेलं तर मनमान पद्धतीने चेंडू नक्कीच कलेक्ट केला आणि येथे मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्यात. या 2 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावले. पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर सूरज यांचा अधिक आपण जर पाहिलं तर फुलाल यांचा हाताळला गेला. माफ करा, एक चेंडू, एक धाव आहे का? पुन्हा आपण बॉलिंग मारवरती पाहतोय सूरज निकम. पुन्हा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला आपण पाहता डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. राजू चेंडूपर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक धाव, सुरेख फेकी इथे पाहायला मिळाली. इथे मात्र सूरज यांचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर धावांची गती, कारण खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर 2 षटक पाहायला गेले त्यामुळे धावांची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे करायचं आहे आणि ते तुर्तास तरी सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल, सो इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, पंचांचा बोर्ड आसमानाकडे, विकेटचा पतन, धक्का क्रमांक पहिला. ओ यो थी आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी वारंगजी साहेब यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीनं अर्थात आपली मानाची अभिमानाची स्पर्धा श्री भैरवनाथ चषक 2025 मध्ये सरांचं सहर्ष स्वागत असेल. कारण विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपण या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेने नक्कीच खेळून काढले, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथं पूर्ण केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 नंबर 3 चा खेळाडू, नाव आहे मिलिंद. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज असो मात्र फलंदाज, पहिल्या चेंडूवरती धाव येणं हे फलंदाज नक्कीच आत्मविश्वास होणारं कामकाज असतं. तर एका बाजूला गोलंदाज यांचा म्हणजे पहिला चेंडू तर आपण डॉट काढणं हे मात्र गोलंदाज नक्कीच चांगलं कामकाज. कारण आपण पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू हा नक्कीच आत्मविश्वास दुणवणारा चेंडू असतो. पुढचा बॉल, पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेलाय. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर हे सत्र जेव्हा सुरू झालं तिथपासून आपण जर पाहायला गेलं तर एक विशिष्ट कालावधीनंतर मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते आणि ते कामकाज आपण पाहताय स्वतः सूरज यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर सूरज निकम. पुढचा बॉल, येथे मात्र आपण पाहायला गेलं दिशा मात्र भरकटत आहेत, वेग अधिक होता, येथे मात्र दिशा भरकटली गेले. एक अवांतर धाव, धावसंख्येत 1 नेबर, एका धाव्याने धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो 13 मिनिटं पूर्ण होत आली. अजूनही 3 मिनिटांचा अवधी असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी नक्कीच सूचना असणार आहे. कारण मित्रांनो 16 मिनिटं अवधीमध्ये आपण आपले षटक हाताळले नाही तर मात्र आपलं लाडकं असोसिएशन अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं काही नियमावली आहेत आणि त्या नियमांचं मात्र आपल्याला पालन करावं लागेल आणि अन्यथा जर आपण ते पालन केलं नाही तर मात्र आपल्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. पुढचा बॉल, पहिलाच बॉल लो फुल टॉस, त्याला मात्र भिरकावून दिला. मिस्ट्रास रोखायचे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येत आहेत, कोणती चुकी करत नाही. 1 मोर विकेट डाऊन. ओ यू थी
जे आपण पाहताय खऱ्या अर्थानं सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं हाताळणी आपण पाहताय गोलंदाज विकास आपण पाहताय आणि विकासाचा पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर लो फुलटॉस नक्कीच हाताळला गेला आणि त्याच्यावरती मात्र एक ब्रेक थ्रू आणि खऱ्या अर्थाने एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 3 नंबर 4 खेळाडू शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा विनंती असणार आहे. पुढचा बॉल आपण पाहायला गेलं तर नक्कीच तो सुद्धा लो फुलटो त्याला मात्र भिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धाव्याने मात्र धावबळ पुन्हा एकदा पुढे सरसावले वधारले धावसंख्या जंपवले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 44 धावा धावबळ कधी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 अर्थात स्लॉट षटक आपण पाहताय विकासांच्या हाती सोपवलं गेलंय. पुढचा बॉल त्याला मात्र भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला मात्र तदनंतर मात्र नकार दिला गेलाय. पुन्हा धावसंख्या 2 ने भर. इथे मात्र दुहेरीचा पाडा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 आकड्यावरती 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करतो या सन्माननीय पांडुरंगजी वारंग साहेब यांचे यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. मी मारुती भोसले यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचा यथोचित मानसन्मान येथे करायचा. त्यांना मायाची शाल पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. धावसंख्या जाऊन एका धाव्याने धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 53 आकड्यावरती. षटकातील आता मात्र आपण पाहिलं की शेवटचा बॉल येणं बाकी असणार आहे. 53 धावा धावफलक कधी पाहायला मिळतायत. पुढचा बॉल इथे मात्र रनवे मध्ये बिघाड मृत घोषित केला गेलाय. डेड बॉल पंचाच्या माध्यमातून आपण इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सुरेख चेंडू त्याला मात्र आपण पाहिलं तर राजू कोणती चुकी करत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. तर सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. हॅलो हॅलो हॅलो. चला नेक्स्ट मॅच सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष यजमान संघ अर्थात श्री बैनोना स्पोर्ट्स भोसलेवाडी. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. चला मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. सो प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती असेल. आपण कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी विपक्ष सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. चला या. तर या सन्माननीय पांडुरंगजी वारंग साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं या सामन्याचा नाणेफेक आपण करायचं आहे. एका बाजूला संघ असणार आहे सोन्या स्पोर्ट्स सोनगाव कोळगाव विपक्ष यजमान संघ अर्थात श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. मित्रांनो धावसंख्या झाली ती अर्थात 53 आणि 54 धावांचं लक्ष असणार आहे. तसेच आदरणीय सन्माननीय
प्रकाशजी खोत साहेब यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं आपल्या मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात श्री भैरवनाथ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहिलं गेलं तर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित भव्य दिव्य चषक आपण पाहताय अर्थात श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर ज्या देणगीदाराने आम्हाला मात्र त्यांच्या देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्या नावांची उद्घोषणा करणं नक्कीच गरजेचं असेल. त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रथम पारितोषिक आपण पाहणारा ते आम्हाला दिलं गेलंय ते अर्थात मारुती ग्लास ऑफ इंडस्ट्रीज कोल्हापूर आदरणीय सन्माननीय प्रकाशजी डोंबे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तसे द्वितीय पारितोषिक श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूर चे सर्व आदरणीय सन्माननीय श्री नारायण डोंबे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय. तसे तृतीय पारितोषिक श्री भैरवनाथ ग्लास कराड आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तसे चतुर्थ क्रमांक आपण पाहताय ते आम्हाला आदित्य ग्लास कोल्हापूर ते सर्व आदरणीय सन्माननीय बापू डोंबे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. या देणगीदारांचं नक्कीच आपल्या या आयोजन कमिटीच्या वतीनं मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड सहर्ष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं की अधिक मान्यवर मंडळी आणि देणगीदारांच्या नक्कीच नावाची उत्कृष्ट आपण पुन्हा एकदा करणार आहोत. पुन्हा तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले सामन्याला खऱ्या अर्थानं करणार आपण सुरुवात. 54 धावांचं लक्ष असणार आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना सालवणी मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले. एका बाजूला आहेत राजू आणि एका बाजूला आहेत सूरज. पहिलाच बॉल आपण पाहताय एसके. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर पहिल्या धाव मात्र एकेरी धाव. इथे एका धावाने मात्र श्री गणेश हा केलाय आणि संघाचं खातं खोललंय आणि आपलं वैयक्तिक खेळाचं खोललंय फलंदाज सूरज निकम आहे ना. पुढचा बॉल राजू यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आपण अँगल थोडा प्रेझेंटेशन बॉक्स कडे करायचा आहे. आणि येथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन. सूरज निकम मैदानाच्या बाहेर. गती द्यायची आहे. जाऊ पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स कडे. मित्रांनो, आपण पाहताय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचं टी शर्टचं अनावरण ते केलं जाते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभ हातानं आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खऱ्या अर्थानं मित्रांनो नवी जर्सी, नवा जोश, नवा अंदाज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळणार तो भोसलेवाडी संघाचा. कारण मित्रांनो कोणती नवीन जर्सी परिधान केल्यानंतर एक नवीन ऊर्जा, एक नवीन क्षमता आणि नवा आत्मविश्वास नक्कीच येतो आणि तेच भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहताय नक्कीच सर्व मान्यवर मंडळींचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, आपण पाहिलं गेलं 54 धावांचं लक्ष होतं. सलामी जोडी आपण पाहिली गेली एका बाजूला राजू आणि सूरज निकम ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि येथे मात्र खऱ्या अर्थानं धावबाद होत आपण मात्र आपली विकेट गमावली. अर्थात सूरज निकम मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकास आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळून केला. थोडासा बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. शॉट मिडलला क्षेत्ररक्षक आहेत मात्र एकच धाव. एका धावेने मात्र आपण पाहिलं गेलं धावफलक मध्ये पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जम पोहोचली 1-7 आकड्यावरती. 54 धावांचं लक्ष आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर आज ही दुसरी मॅच आहे आणि धावसंख्येचा जर आपण ऍव्हरेज काढला किंवा सरासरी आपण जर पाहिली गेली तर 54 ते 56च्या घरामध्ये मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला गेलाय. पंच मात्र तटस्थ. कोणत्या प्रकारची हालचाल नाहीये, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास मैदानाच्या आतमध्ये नाहीये. चला मित्रांनो, वेळेचं बंधन असणार आहे. आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून मात्र इथे विचार विनिमय केला आणि इथे मात्र डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून मात्र घोषित केलाय. षटक क्रमांक अर्थात आपण पाहिलं गेलं तर पहिलं
फोर झाली ना? ओव्हर संपली ना? एका षटकाच्या धावसंख्येवर झाली ती 7. 1 बाद 7. चला टॉस करून घ्या विनंती असेल आयोजन कमिटीला. 7 धावा 7. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक गमवता पाहताय बॉलिंग मारवरती मिलन आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहताय राजूत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना साथ देत आहेत विकास. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर एक अनुभवी खेळाडू आहेत. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल मिलियनचा पहिलाच बॉल, त्याला मात्र कव्हरच्या दिशेला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बिरकावनी दिला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चार धावा आपल्या धावपळ कधी अडवताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिलियनचा पुढचा बॉल येथे मध्ये अलॉन द कार्बन नक्कीच खेळून गेला. एक्स्ट्रा कव्हर तरी त्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वार मात्र आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 2 ने 2 धाव्यांनी मात्र षटक आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरा मार्ग असतात. धावसंख्या मात्र नक्कीच बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. टॉस करायचा आहे. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आपण जर पाहिल्या टेस्ट क्रिकेटला मात्र एक चांगला ओला निर्माण झालं. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर संस्कारांच्या फटक्यांवरती अधिकचा भर न देता आविष्कारांच्या फटक्यांवरती मात्र अधिकचा भर दिला जातो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेला मिस चेंडू हवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल, डीप फ्लाय झेल संपलाय राजूचा खेळ. पाहिलं की संध्याकाळी बॅटचा सामना करू इच्छित नसाल तर मात्र प्लीज थोडं कॉपरेट करा. पुढचा बॉल मिलियनचा पुन्हा एकदा मिस ट्रान्सफर चेंडू हवेमध्ये आहे. मात्र आपण पाहायला गेलं तर निर्जन स्थळी अर्थात नो मॅन लँड मध्ये चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धाव्याने धावपळ नक्की पुढे सरसावले. पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 आकड्यावरती सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात दोन स्पोर्ट्स आंबाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला कोळगाव संघ आपण नाणेफेक जिंकले तर आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण तयार राहायचंय. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ते इथे मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धाव्यांनी मात्र षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं कुठेतरी ज्या प्रकारे आपण शेअर मार्केटचा ग्राफ आपण पाहतो, एका बाजूला अप तर कधी डाऊन असं पाहतो, त्याच प्रकारे सामना पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहायला गेलं कधीतरी सामना तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो अंबट संघाच्या बाजूने ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर कधी आपण पाहताय कडवे संघाच्या बाजूने. कारण धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 आकड्यावरती. चला विनंती असणाऱ्या ग्रुप बंडिंग करू नका प्लीज, थोडं कोऑपरेट करा. आयोजन कमिटी आणि तसे आपल्या असोसिएशनच्या वतीने आपल्याला एक मित्रत्वाची आणि खऱ्या अर्थानं बंधुत्वाची एक विनंती असेल की आपण अधिकचा वेळ न खर्च करता आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर मात्र आपण
मुंबई पोलीस आदरणीय सन्माननीय अनिलजी साबळे साहेब यांचे शुभ आगमन झाले, त्यांचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण आलात तर आपला मौलिक वेळ माझ्यासाठी दिलात. जो मैदानाच्या आतमध्ये सांगितलं तिसरा आणि वैयक्तिक पहिले घेऊन गोलंदाज सूरज. 19 धावा 10 बळकटी आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये अचूक लाईन आणि लेन वरती आपल्याला पाहायला मिळाली. सूरजाने आपण जर पाहिलं गेलं तर फलंदाज मात्र टान्स ओळखला गेला आणि त्यांना माहिती याच प्रकारची गोलंदाजी आणि याच टप्प्यावरती मात्र आपल्याला भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि तोच पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला गेला तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी आतषबाजी करावी लागेल त्या चौकरांनी षटकारांची, जर आपल्या स्पर्धेमध्ये मात्र जीवित राहायचं असेल तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिला विकास आणि पंचांकडे पाहिलं गेले, पंच मात्र तटस्थ आहेत. आपण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि तो अधिकाराचा वापर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. कारण पंचांकडे न्याय मागितला गेला, अपील केली गेली, पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारचा इथे मात्र त्यांच्यावरती दबाव आपल्याला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. इथे मात्र स्टेबल करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा मात्र संपर्क येत नाही. इथे मात्र सूरज यांचं कौतुक करावं लागेल. थर्ड इन अ रो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. मित्र इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ सिडोंदा स्पोर्ट्स अंबाडे संघ ताफ्यामध्ये मात्र शांततेचं वातावरण निर्माण करतंय. एका बाजूला संघ कडवे किंग्सच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूर्य एक चेंडू हाताळला गेला, पंचांकडे पाहिलं गेले, पंच मात्र तटस्थ, कोणत्या प्रकारची हालचाल नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. मित्रांनो आजच्या स्पर्धेतील अर्थात आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात श्री भैरवनाथ चषक 2025 मध्ये पहिला मेडल षटक इथं हाताळलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. हॅलो हॅलो ओके थँक्यू. शेवटचा बॉल येथे मात्र उडवला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि येथे मात्र आजच्या दिवसातील पहिली मेडल मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या एकदा सूरज साठी. काय गोलंदाजी केली आपण जर पाहिलं गेलं तर विकास यांना मात्र जखडून ठेवलं होतं. कोणत्या प्रकारची धाव येथे मात्र खर्च केली गेली नाही. धावसंख्या मात्र तटस्थ, खऱ्या अर्थात धावांची मात्र एफडी करण्याचं काम येथे मात्र गोलंदाज सूर्यांच्या माध्यमातून केले गेले. धावसंख्या पाहून पाहिली ते 19 आकड्यावरती मात्र स्थिर होताना पाहायला मिळते. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले किंवा ते गोलंदाज आपण पाहताय. येणारे 6 बॉल 34ची गरज. पहिलाच बॉल त्याला मात्र ऑलराऊंडर कार्बन एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. त्याद्वारे मात्र आपण पाहिलं गेलं तर 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावपळ पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21 आकड्यावरती. आता मात्र नशिबाशी झगडावं लागणार आहे, कारण इथे मात्र आतषबाजी केली तरच मात्र स्पर्धेमध्ये जीवित राहू शकणार आहात. येथे मात्र पंचांचा इशारा आला. पुन्हा एकदा अवांतर धाव, धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 22 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र बिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार. चला स्वयंसेवकांना विनंती असणार आहे, आपण सीमारेषेच्या लगत उभं राहायचं आहे. आयोजन कमिटीला विनंती असेल जाऊ. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोर दिसेल, नक्कीच खेळून काढा. आपण पाहितला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत येतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर फक्त एकच धाव. आता मात्र खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण एका बाजूला आपण पाहायला गेलं तर कडवे किंग्स मुंबई
खऱ्या अर्थानं किंग सारखी भूमिका मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे केली गेली. पुढचा बॉल तिथे मात्र ऑफसाईडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. षटकातील आता मात्र शेवटचे चेंडू बाकी असणार आहे. सुरेख फटका इथे मात्र माफ करा एक चेंडू अजूनही असणार आहे. इथे मात्र विकेटचा पतन. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या त्वरित. तसेच नेक्स्ट मॅच सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष यजमान संघ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. दोन्ही संघांना विनंती करतो आपण सज्ज राहायचं आहे कारण शेवट चेंडू हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख फटका आणि इथे मात्र विजय साकारला गेला. तर दोन्ही संघाचं खूप सारं अभिनंदन. जिंकल्या संघाचं अभिनंदन, त्याच्या आडे संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला कोळगाव संघ आपण नाणेफेक जिंकला जातात. नशिबाचा कौल आपल्या बाजूने लागलाय आणि सर्वप्रथम आपण पाहिलं की फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले गेले ते यजमान संघ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाला. चला आपण पाहताय कडवे किंग्स आणि अंबाडे संघ आपण हस्तांदोलन करायचं आहे, सेकंड करायचं आणि आपण त्वरित